पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ दहन, दहनाचे मूळ पवन, थोराहून थोर, त्याहून थोर परमेश्वर, महद्भूतांचा विचार, त्याहून थोर परात्पर, परब्रह्म जाणावे. त्याहून थोर परात्पर, परात्पर परब्रह्म जाणावे. तर बघा, हा 16वा दशक आहे आणि इथे स्तवन करतात समर्थ. अगदी त्यांच्या सद्गुरूंची म्हणजे श्रीरामांची जन्मकथा ज्या ऋषींनी, ज्या महर्षींनी रचली, लिहिली, त्या महर्षी वाल्मिकांचंही स्तवन करतात सुरुवातीला. नंतर त्यांचे गुरु ज्या सूर्यकुळात जन्मले, श्रीराम, त्या सूर्याचंही स्तवन करतात. आणि नंतर हे सगळं जे काही निर्माण झालेलं आहे त्या 5 तत्व आहेत ना, मग तिथे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, तर त्यांचंही स्तवन करतायत समज. बरोबर, हे आहे म्हणून हे सगळं हे भासमान होत आहे, तेव्हा ती महत्त्वाची आहेत. परमात्म्याला आपण आहोत हे जे काही कळलेलं आहे, ही जी काही बातमी आपण असल्याची, ती या 5 तत्वांमुळे कळलेली आहे. नाही तर कुठे परमात्म्याला आपण आहोत हे कळल्याची बातमी, काही थांगपत्ताही लागला नसता. तर ही 5 तत्वही त्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. 5 तत्व पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश स्तवन करतायत. पृथ्वी, नंतर पाणी, उदक, जलतत्व, ते त्याच्याही पेक्षा सूक्ष्म अग्नितत्व आहे. अग्नितत्वापेक्षा सूक्ष्म वायुतत्व आहे. आणि वायूहूनही सूक्ष्म म्हणजे आकाश आहे तत्व. समर्थ त्याला म्हणतात अंतरात्मा. समर्थ काय म्हणतात आकाशाला? अंतरात्मा. तर अंतरात्मा अत्यंत सूक्ष्म आहे आणि जेवढा सूक्ष्म आहे तेवढा तो व्यापक आहे अंतरात्मा. आणि अंतरात्म्याच्याच ठिकाणी तिथेच त्याच्यापेक्षा सूक्ष्म म्हणायचं झालं तर ते परब्रह्मतत्व आहे. परात्पर, जेवढं आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ, परम, पर, किंवा जेवढं काही आहे म्हणून आहे त्याच्याही पल्याड जे आहे ते परमतत्व आहे, ते परब्रह्मतत्व आहे. असं आकलन तुमच्यातही तुम्ही करून घेतलं पाहिजे. आता एक लक्षात घ्या, दासबोध म्हणा, गुरुग्रंथ आपण म्हणतो, किंवा कोणतेही जे अध्यात्मशास्त्रावरचे ग्रंथ असोत किंवा कोणतेही ग्रंथ असोत, ते तुम्हाला जे काही सांगतात ती एक हकीकत आहे. काय आहे? हकीकत आहे. ते यथार्थ आहे. ते यथार्थ आहे. म्हणजे जे काही दृष्टोत्पत्तीस येतं आणि अनुभवास येतं त्याची ती गोष्ट आहे, त्याची ती हकीकत आहे. त्यामुळे हे सगळं जे काही तुम्ही शब्दाने ऐकणार किंवा ऐकत असता ते 5 तत्वातलंच वर्णन असतं. 5 तत्वातलं वर्णन तुमच्या ऐकण्यामध्ये येतं. जे काही तुम्ही ऐकता, श्रवण करता, ते हे लक्षात घ्या. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, कोणत्याही संवेदना असोत, काहीही असोत, जे तुमच्या कानावर पडतं ते ह्या पंचतत्वाच्या आधारे जे काही आहे, पंचतत्वाच्या आधारे. आणि पंचतत्वांचं
काय म्हणा, एकीकरण म्हणा, घुसळण म्हणा, संमिलन म्हणा, होऊन जो सम असा रस तयार झाला, समरसता त्याच्यातून निर्माण झाली ना 5 तत्वांची, त्या समरसतेमधून 3 गुण निर्माण झालेले आहेत. मग त्यात पंचतत्व आणि 3 गुण म्हणून हे अष्टगुणी हा अनुभव कोणाच्याही प्रचितीला येत असतो, येत आहे. हां, बरं. आता हे तुमच्या कानावर पडत आहेत. कुठं बघा, हे तुम्ही ते अध्यात्मशास्त्राचे ग्रंथ जे काही वाचाल त्यातून ही गोष्ट अशी जी कानावर पडणार ती पंचतत्वातलीच असणार, आणि मग शब्द स्पर्श रूप रसगंधाच्या अनुभवातली असणार. हे निश्चित झालं की नाही? हे निश्चितच आहे, असं आहे. परंतु आता इथे परात्पर म्हणून परब्रह्म आहे. आता परब्रह्म आहे ते ह्या सगळ्याच्या पलीकडचं आहे, याच्या मधलं नाही आहे, याच्यात अंतर्भूत नाही आहे. त्या आहे ते परात्पर आहे. तर परात्पर आहे त्याची हकीकत सांगायची आहे, त्याशिवाय कळणार नाही ना. ते परात्पर आहे पण ते कळलं तर पाहिजे. त्याची हकीकत ऐकणाऱ्याला सांगायची आहे. मग ऐकणाऱ्याला सांगायची आहे ती ऐकणाऱ्याने ती परमतत्वाची हकीकत काय आहे, कशी आहे आणि ते कसं आहे हे समजून घेतलं पाहिजे. परंतु आधाराला काय असणार आहे? काय असणार आहे? शब्द. शब्दातूनच सांगितलं जाणार. वर्णन करता येत नाही अशी गोष्ट आहे, ती शब्दा पलीकडची आहे, 5 तत्वाच्या पलीकडची आहे. परंतु ती समजून सांगायची आहे. त्याच्यासाठी आधार म्हणून काय घेतलं? माध्यम म्हणून काय घेतलं? साधन म्हणून काय घेतलं? शब्द. आणि तो श्रवणातून ती हकीकत सांगतोय शब्द. आता सांगणारा आहे, सांगणारा कोणी आहे? कोणीतरी आहे. आणि ऐकणारा म्हणून कोणी आहे? कोणीतरी आहे. सांगणारा जो सांगतोय ते शब्दातून सांगतो आहे, ऐकणारा हे शब्दातूनच ऐकतो, शब्दाद्वारे ऐकणं घडतं आहे, ऐकतो आहे. त्यामुळे हे जे श्रवण इथे होत आहे त्याद्वारे जे ज्ञान त्याच्या कानावर पडतं आहे ते ह्या 5 तत्वामधलं जरी असलं तरी ते हकीकत जी सांगितली जाते आहे या 5 तत्वाच्या पलीकडे जे तत्व आहे, परमतत्व आहे, त्याची हकीकत आहे. त्यामुळे ऐकणाऱ्याने ती त्या तत्वाची, मग ते परमतत्व म्हणा, त्याला आत्मतत्व म्हणा, आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, त्याची ती गोष्ट ऐकत असताना ऐकणारा आणि बोलणारा यांच्या मुळाशी ते परमतत्व आहे, त्याची ती हकीकत आहे, हे लक्षात घेऊन ऐकलं पाहिजे. किंवा हे ऐकल्यावर त्याला ते भान त्याच्या ठिकाणी ते तयार झालं पाहिजे. ऐकणारा ऐकत असताना त्याच्या मुळाशी ऐकणं जिथे घडत आहे, ऐकणं श्रवण जिथे घडत आहे त्याच्या मुळाशी जे आहे ते पलीकडचं तत्व आहे, त्याची ती हकीकत आहे, हे कळलं पाहिजे. तर तुम्ही आम्ही काय मोठी चूक किंवा भूल काय होते, आम्ही हे वेगवेगळं ऐकतो, वाचतो. हां, ते अगदी गुरुग्रंथात सांगितले असो, मोठ्या आणखी कुठच्या ग्रंथात सांगितलेलं असो. आता अगदी तुम्ही सूर्यस्तवन ऐकता, पृथ्वीचं स्तवन ऐकता, काय उदकाचं स्तवन ऐकता, जलस्थ काय पाणी आपो नारायण म्हणून, अग्नितत्वाचं स्तवन म्हणून ऐकता, वायुतत्वाचं स्तवन ऐकता, अंतरात्म्याचं आकाशाचं ऐकता. मग हे सगळं तुम्ही असं पृथक
वेगवेगळं ऐकत असताना जसं पाहताना जे दिसतं ते खरं मानतो आणि तेच आहे खरं अशी वस्तुनिष्ठता तुमच्या ठिकाणी तयार होते. तसे ऐकताना सुद्धा तीच वस्तुनिष्ठा तयार होते आणि तुम्हाला हे पृथक म्हणजे वेगळं आहे असं वाटायला लागतं. तर हे लक्षात घ्या की पाच तत्व तुमच्या आकलनात त्यांचं रूप यावं, त्यांचं स्वरूप यावं म्हणून वेगवेगळी अशी जरी वर्णन केलेली असली तरी साकल्याने हे सारं एकरूप आहे, किंबहुना एक रस आहे, किंबहुना हे सगळं जरी अनुभवातलं जरी आहे तरी ते ज्याच्या अनुभवाला येत आहे तो ह्या ऐकणारा ह्या सर्वाच्या मुळाशी पलीकडे आहे. हे सगळं जे काही आहे ते अलीकडे आहे आणि या सर्वाच्या मुळाशी जे परमतत्व आहे ते सर्वात पर आहे आणि सर्वा पलीकडे आहे आणि ते एकमेव आहे, एक आहे. तिथे दुसरी गोष्ट नाही. दुसरी गोष्ट म्हणून जी भासमान होते ती हे दृश्य तत्वातली आहे. या पंचतत्वातून जे काही दृश्य म्हणून उभं राहिलेलं आहे, मग त्याला पिंड म्हणा, ब्रह्मांड म्हणा, हा देहासकट दृश्य म्हणून, ती ही दुसरी गोष्ट झालेली आहे असं वाटत आहे, असं वाटत आहे. अनुभवाला येत आहे असं वाटत आहे, परंतु तिथे अनुभव म्हणून काहीच नाही. तुम्ही म्हणता प्रत्ययाला, परंतु तो प्रत्यय सुद्धा प्रत्ययाला आलेला नाही असा आहे. लक्षात घ्या. हां, तर हे प्रचितीचं ज्ञान म्हणून जे काही तुम्हाला तुमच्या आत्ता अनुभवाला येत आहे ही प्रचितच तद्दन भासमान आहे, खोटी आहे म्हणा, मिथ्या म्हणून आहे. याचं आकलन झालं पाहिजे. म्हणून आता शेवटची ओवी वाचली ती काय, त्याहून थोर परमेश्वर महद्भूतांचा विचार, त्याहून थोर परात्पर परब्रह्म जाणावे. हा, तर परमेश्वर म्हटलं तर तुम्ही अंतरात्मा म्हणा. हा, ह्या सर्व पाच तत्वात किंवा चार तत्व म्हणा, त्याच्याही मुळाशी जो अंतरात्मा आहे तो ईश्वर म्हणा. अंतरात्मा, आत्मा. आणि त्याचाही आधार जो आहे तो त्याच्याही मुळाशी त्याच्या हुनश्रेष्ठ परमतत्व जे आहे, परब्रह्म ते आहे आणि ते एकले एक आहे, एकमेव आहे आणि आपणा वेगळे नाही, आपणा वेगळे नाही. हे याची खूणगाठ बांधली, याचा निश्चय झाला पाहिजे. सकाळी जेव्हा जाग येते त्या जाग येते म्हणजे जागा तयार होते, म्हणजे आकाश उभं राहतं. बघा तुमच्या ठिकाणी सकाळी जराशी जाग आली आणि ती जी जाग आली ती जागा तयार झाली म्हणजे आकाश येते. आणि तुम्हाला आली तो अंतरात्मा तुमच्या ठाई आहे म्हणून त्या आकाशाला अंतरात्मा म्हटलं. आणि त्या जागेमध्ये पिंड तुमच्या देहासकट आणि ब्रह्मांड अवघं विश्व उभं राहिलेलं आहे आणि त्याच्यात सर्व चराचर नांदत असलेलं तुम्ही पाहते, अनुभवताय. ते कोण? तुम्ही स्वतः. तर परात पर म्हणून जे तत्व आहे ते एकले एक आहे आणि एकमेव आहे आणि ते आपण स्वतः निजांगी आहोत हे पाहता आलं पाहिजे, हे अनुभवता आलं पाहिजे आणि त्याची प्रचिती घेता आली पाहिजे. तेव्हा ते प्रचितीचं होणार आणि प्रतीतीचं होणार. हां, तेव्हा आज एकादशीच आहे, तर ती एक दशा, एकमेव दशा परमात्म तत्व आत्मप्रचितीचं म्हणून कसं आणि काय आहे
दर्शन आपल्या ठाई आपण घेणं म्हणजेच काय म्हणा त्याला, अध्यात्म म्हणा की काय म्हणा त्याला, हां. तर ती गुरुकृपा हो, त्या गुरुकृपेने तो निजांग स्वरूपाचा, निजांग आत्मज्ञानाचा साक्षात्कार तुम्हा सर्वांना हो. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय.